झाले, आम्ही फायनली आता इथे पोहोचलोय. आमचं फर्स्ट लोकेशन जे की मसवड देवाला काय करायचं तेवढं खाली घ्या. इथे एक नदी आहे, त्या नदीला कधीच पाणी नसतं आणि आता आम्ही आलो तर पाणी आहे. ए, उतरा. फुल्ली तीर्थ तिथे. सो गाईज, ऊन खूप लागत आहे, प्रचंड ऊन लागतंय. आणि इथे बघा, आता जस्ट आम्ही गाडीतून उतरलो आणि चाललोय आमच्या फर्स्ट लोकेशनवरती. आम्ही पोहोचलो, आता चाललोय मंदिराच्या इथे. सो चला, तिथं सगळे खूप जास्त ऊन लागतंय म्हणून थांबलेत सावलीमध्ये. हाय गाईस. तिथे गाडी आहे पाठी, ऐकून तुम्हाला दिसत असेल पाठी. हँडसम दिसते. काय घ्यायचं ते बाहेरच घ्या. परत इथं घ्यायचं. हे बघा, सिद्धनाथाचं मंदिर. आपल्याला पण घ्यायचं. चला, असेल ना पुढे नारळ वगैरे. तर जस्ट आम्ही मंदिराच्या आतमध्ये एंटर केलंय. मंदिरातून आतमध्ये जस्ट आम्ही द्वारमधून आतमध्ये आलो. तर नारळ, हार वगैरे ते सगळं घ्यायचं चाललंय. बापरे, काय गरम होतंय. तर आम्ही चाललोय गुरुवांच्या घरी. तर इथे पाय वगैरे धुवायला किती तो जसं मी तुम्हाला मगाशी बोललं होतं की आम्ही गुरुवांच्या घरी आलो इथे आणि खालती ते त्यांचं देवाचं वगैरे सगळं आहे. तर तेव्हा मगाशी ते जेवत होते म्हणून आम्ही आता वरती वगैरे आलो होतो. आणि हा बघा, आणि आता सगळं खाली गेलेत. मी, शौर्य आणि आमच्या वहिनी, जे आमच्यासारख्या पण लेझी झाल्यात. आता डान्स बेन्स करून पूर्ण हवा टाईट झाली आमची. चला, खालती बोलवल्यानंतर परत शिव्या खाव्या लागतील सगळ्यांच्या. वहिनी चला. बघा, पाय दुखतायत की हात दुखतात? माझे तर हात पाय छान दुखतात बाबा. ओ चला चला ना, जागा खाली चला. खालती चला. मी आहे. चला.
हत्ती दाखवला एकदम मोठावाला. तर जेव्हा आमच्या इथे यात्रा असते तेव्हा त्या हत्तीला पूर्ण भाताने लेपन केलं जातं त्याच्यावरती. लाईक हां हे तर पूर्ण भात वगैरे शिजवून त्याच्यावरती लेपन केलं जातं त्या हत्तीच्या पूर्ण अंगावरती. आणि हे बघा ही आमची आई. आणि आता ते प्रसाद वगैरे सगळा फोडला आणि मंदिराच्या बाहेर हे सगळे आमची गँग बसली. नाही ग थांब जरा मी बोलते. तर मग ते आता प्रसाद वगैरे सगळे खात बसले. वहिनी आणि भैया त्यांचे विधी करतात. सो मला पण आता मला पण चला की नाही उसको गाड़ी चल म्हणून सगळ्यांचं फोटो सेशन वगैरे चाललं. माझे काढून चालले फोटो थोडेफार. गौरीचं फोटो सेशन चालू आहे. हा फोटोग्राफर ऊन बघा. इथे पूर्ण हे सगळं भरलं जातं. उभं राहायला सुद्धा इथे जागा नसते. येसन काठी वगैरे कितीतरी प्रत्येक गावचे वगैरे असतात. तर इथून पूर्ण रांग चालू होते. ती पूर्ण फिरून हे सगळं भरलं जातं. आणि सगळा गुलालच गुलाल बघा. सगळे ओरडायला लागलेत आम्हाला खूप जास्त. फोटो वगैरे खूप जास्त काढून झालेत. ऐकू कसलं गरम होतं. आणि आता सगळे गेल्यात पुढे. फोटो सेशन वगैरे सगळ्यांचं झालं आहे. आणि गरम होतं. सो फायनली हे दर्शन पण एकदम छान झालं आहे. गर्दी काहीच नव्हती. एकदम पूर्ण आतमध्ये गाभाऱ्यात वगैरे जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेतलं आहे. सो आता नेक्स्ट लोकेशन आमचं पंढरपूर आहे. तिथे पण तुम्हाला दाखवते. सो चला. चला ना झालं का. चला तर डायरेक्ट पंढरपूर. तर इथे सिद्धनाथाची गादी आहे बघू शकता तुम्ही. श्री सत्यनाथ मठ श्री. आणि इथे महादेव बघितलं. आणि आतमध्ये पण मंदिर आहे. ओम नमः शिवाय. इथे दादा कशाला आहे तुझा. ही गादी ना देवाची. इथे कशाला आहे तू देव. अच्छा. आणि फराळाला कुठे जायचं. इथे हे मंदिर आहे. तर सिद्धनाथचं तुम्ही जिथे मगाशी बघितलं तिथे सिद्धनाथ आहे. आणि इथे सिद्धनाथाची गादी आहे. आणि देव जातो फराळाला तिकडे कुठे माहीत नाही अजून एवढं. असो हळूहळू इन्फॉर्मेशन काढू आपण. चला बाकीचे चाललेत पटापट. तर ओरडा बसेल मला. चला भूक लागले मला. हे बघा हे आंब्याचं झाड. आणि इथे तर सगळ्या जेवायला वगैरे आलं. आणि हा चटाई बिटाई सगळी एकदम सोय करून आला. आता मी पोहोचले आमच्या नेक्स्ट लोकेशनवरती जे की आहे पंढरपूर. आणि इथे जास्त मोबाईल वगैरे यूज नाही आहे. सगळ्यांनी आपापले मोबाईल ठेवले. आणि मी आणि ताईने वगैरे मोबाईल घेतला. आणि इतकं ऊन लागते ना बापरे. आणि इथे आम्ही आला आम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला. शिवाजी महाराजच्या पुतळ्यापाशी आपण. हां तिथे तिथून यायचं आणि तिथून जायचं समोरच. आणि आज महाराष्ट्र दिन आहे. सो शिवाजी महाराज आपल्यासाठी एकदम प्राऊड. असं चला एवढा उन्हातला तर चालू आहे. सगळे एकदम दमले. सकाळी एकदम खूप जास्त एनर्जी होती. आता सगळ्यांची एनर्जी पूर्ण डाऊन झाली आहे.
सगळ्यांनी एक एक झोपा वगैरे काढून उठलेत आणि मी बसलेली माझं एडिटिंगचं काम करत, जे की ते नाही झालं, थोडं थोडं झालं आहे. असो, मी तुम्हाला डायरेक्टली भेटते मंदिरात वगैरे गेल्यावरती. आता त्यांचा प्लॅन चालला आहे की चंद्रभागेला जायचा, मग मी तुम्हाला डायरेक्टली तिथेच भेटते. स्टेट मला पण आमच्या विरूचा रिझल्ट लागला आहे आणि आज आमच्या विरूचा 2nd नंबर आला आहे पूर्ण त्याच्या वर्गामध्ये. फक्त एका मार्कासाठी हुकला आहे पोरगा. हां बाई, फक्त एका मार्कासाठी हुकला आहे ना पोरगा. द्वारकाधीश मंदिर, शिंदे सत्कारवाडा. श्री द्वारकाधीश मंदिर. आणि ही चंद्रभागा. सो फायनली आम्ही आता चंद्रभागेच्या इथे आलो आहे. लास्ट टाइम आलो होतो तेव्हा आम्हाला चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला वगैरे नव्हती भेटली आणि मी दर्शन न घेताच डायरेक्टली मंदिरात गेलो. सो आता दर्शन पण घेतोय. चला, असं म्हणतात की इथे आल्यावरती पहिल्या चंद्रभागेचं दर्शन घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं स्नान करायचं, हातपाय धुवून वगैरे, आणि नंतर मग मंदिराकडे वळायचं असतं. तर आता आम्ही तेच चाललो आहे. पहिला आम्ही चंद्रभागेच्या इथे चाललो आहे, नंतर मग मंदिरात. ह्या जो तुम्हाला नाव वगैरे दिसत ते हा नाव पूर्णपणे दगडाचे आहेत आणि ह्या पाण्यावरती तरंगत आहेत. गंमत आहे नाही. असो, हीच तर कमाल आहे ह्या चंद्रभागे नदीची. तुम्ही पण दर्शन घ्या. चला आता मी चाललो पुढच्याला. ते बघा तिथे लिहिलं आहे बघा. त्या ठिकाणी दगडाच्या नाव जे आहेत त्या पाण्यावरती तरंगतील म्हणून, आणि तिथे पाण्याचे नाव आहेत. खूप जास्त नाव आहेत तिथे. चला, आंघोळ बिंघोळ करतात, माझं पण मन चल निघालो. किती भारी सजवली बघा ना, है ना. शिशा एक बार हे बघ. शिशा टमटम. ए डब्ल्यू कसं लागतंय श्रेशू, कसं लागतंय, कसं लागतंय. यार द्या ना त्याच्यात, राहू दे की आता. अरे येणार का तुम्ही, घे ना त्याच्यातच. मस्त असा उसाचा रस वगैरे पिऊन आम्ही चाललो आहे. इकडं ऊन पडतंय, तर आता उसाचा रस वगैरे पिलो आणि आम्ही चाललो आहे मोठावालं जे मंदिर आहे पंढरपूरमधलं, जे मेन मंदिर आहे तिथे चंद्रभागेचं वगैरे दर्शन घेतलं. चला मेन मंदिरामध्ये. ए बिरू, लगेच तिथं लावला. अरे फुगाणे वगैरे घेऊन घ्यायचे, जावं पाणी सगळं वाजवत चालला. भाव दाखव. ए आय, तो इकडे वर जाऊया, जरा उभं राहूया, त्यात येऊ दे. आता काय चुकणार नाही कोण इथं, तुला पहिले सांगतो. चला वर. सगळ्या वाटल्याने पूर्ण पी 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 करत मग तेच की. आणि
मस्तपैकी आमचं असं दर्शन वगैरे घेऊन झालं एकदम मुखदर्शन. प्लस लाईन पण बंद केलं होतं, त्यामुळे आम्हाला एकदम समोरासमोर दर्शन वगैरे झालं देवाचं. सो दोन्ही पण. आणि आतमध्ये आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मला आतमधलं काहीच शूट वगैरे करायला भेटलं नाही. पण चला, दोन्ही पण ठिकाणी एकदम छान दर्शन वगैरे झालं आहे. बिलकुल पण धगधग काय नाही, गर्दी काय नाही, एकदम शांतपणे सगळ्यांचं एकदम व्यवस्थित दर्शन वगैरे झालं. सो आता आम्ही निघतो आमच्या परतीच्या प्रवासाला. मध्ये गॅप घेऊन वगैरे बघू आता काय काय. ह्या छोट्या छोट्या पोरांची मज्जा आहे, मस्तपैकी काय ना काहीतरी घ्यायला भेटतंय. सो पिपाणी माझं चाललंय भाऊ. सो अर्धी गँग इथे, अर्धी गँग पाठी आहे. बघू माझं बोटीला लहान आणि आमची आई कोण मी आहे. अगे चल दाखवते तुला, तू आता दिसणार. मी तू दीदी आणि माझी तिशा. दादा हाय करा. मग मगासपासून काय चाललंय आपलं? आमचं काय चाललंय मग आजपासून? हाय दादा हाय करा. हा व्लॉग चाललाय. दादांचं गाणं फेमस होणार. अर्धी गँग पाठी ड्रॉप कर पण सांभाळ. हो. आमची ट्रिप आज गेलेली मसवड आणि पंढरपूरला. आम्ही खूप म्हणजे खूप मोठ्याने खाजगी मी होती, त्यामुळे आम्हाला एवढी enjoy आली. आम्ही काही विचार खूप आणि डान्स केलेला आणि देवाचंही दर्शन खूप छान झालेलं आहे. फक्त हा आमचा भाऊ मध्ये मला खूप चालवत होता आणि मला खूप त्रास देत होता. रस्ते दोघांच्या जरा होत होतं. पण आता ठीक आहे, फायनली तो लाडू खातो त्यामुळे ठीक आहे, सगळं सरळ चालू आहे. तो आता तू बोलू शकतो. बरोबर. आपल्याला काय बोलायचंय? छान सहकार्य केलं म्हणून माझ्याकडे 200 पॉईंट. ह्याच्या पॉइंट्स तर कधी संपणारच नाहीयेत. तरी पण आमची आता ही ट्रिप, आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आणि मध्ये आम्ही कुठे थांबणार? आता जेवणासाठी एकदा थांबू, त्याच्यानंतर डायरेक्ट घर. कारण की सगळ्यांनाच खूप जास्त कंटाळा आला. चालून उन्हातून वगैरे झोपायचं नाही, डान्स बिन्स करायचं. सो फक्त आता एकदा आम्ही थांबू अड्डेमध्ये, त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट घर काढू. तर हा ब्लॉग पूर्ण बघा, अजून आहे थोडासा. तर आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला. तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही एक स्टॉप घेऊ आणि मग आम्ही जाऊ. तर इथे कराडमध्ये आमच्या फेमस ढाबा शिवराज ढाबा म्हणून, तर आम्ही सगळे इथेच थांबणार. आणि अर्धी जण इथे आहेत, अर्धी जण इथे पाठी बसलेत आणि सगळ्यांची कॅपॅसिटी पूर्ण लो झाली आहे. कुणाला घरी जाऊन जेवण करणं वगैरे आमच्यासाठी पॉसिबल नाही आहे. सो आता आम्ही जेवलो, काय बोलायची नाही. दादा आता ब्लॉगचा एंड करणार आहे. काय बोलायचंय? नाही बोलायचंय? हा आणि येस, खूप एन्जॉय केला. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. आणि ह्या सगळ्या ओव्हरऑल ट्रिपचा 1 2 कुठे गेली 3, अजून कोण होतं त्याच्यामध्ये?
येस, ह्या सगळ्या ओव्हरऑल ट्रिपचं पूर्ण हे श्रेय ह्या लोकांना जातं. आणि ही ट्रिप एवढी मॅनेज केली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच खूप जास्त एन्जॉय केला ह्या ट्रिपमध्ये. तुम्ही बघाल मध्ये जास्त काही व्हिडिओ शूट वगैरे नाही केलं, तिथे बाकीच्या आमचं एन्जॉय केलं. सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी ह्याला सबस्क्राईब करून ठेवा. बाकीचे ब्लॉग तर आत्ताचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. बाय.